नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? बरे आहात का? चला तर मी आज दाखवणार आहे शाकभाजी. कोथिंबीर, पांढरे तीळ, शेंगदाणे, आलं, लसूण, कांदा, धने आणि सुकं खोबरं हे सगळं आपल्याला थोडंसं तेल टाकून सगळं तव्यामध्ये हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे. आणि बघू शकता हे सर्व भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरमधून हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे. कांदा तुम्ही चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्या. सर्व एकत्र करून एका साईडला तुम्ही बटाटा आणि वांगी छान अशा मोठ्या मोठ्या फोडी करून चिरून घ्या. मी बटाट्याची साल काढलेली नाही आहे, तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही काढू शकता. कढईमध्ये तेल टाका, जिरे मोहरी, कढीपत्ता, छान आपली फोडणी बसायला पाहिजे. कडक तेल झाल्यावरच आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि पूर्ण वाटलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकून छान परतून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही बारीक गॅसवरती पूर्ण वाटण छान परतून घ्या. बारीक चिरलेला टोमॅटो घाला. त्याच्यामध्ये आता मसाले ॲड करूयात. हळद, धने पावडर, मिरची पावडर, घरचा मसाला, गोडा मसाला आणि कांदा मसाला आणि मी गरम मसाला असे सगळे मसाले ॲड केलेले आहेत आणि छान चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये चिरलेलं वांगं आणि बटाटा टाकणार आहोत. आणि हे चणे जे आहेत हे मी आधी एक शिट्टी कुकरला लावून म्हणजे एक शिट्टी देऊन उकडून घेतलेले आहेत. तुम्ही डायरेक्ट ॲड केले तरी चालतील, पण आमच्या घरामध्ये खूपच शिजलेले आवडतात म्हणून मी आधी कुकरला लावून एक शिट्टी देऊन घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार पाणी घाला आणि छान बारीक गॅसवरती शिजवून घ्या. बघू शकता तुम्हाला हवा तेवढा रस्सा ठेवा. खूप मस्त आपली भाजी झालेली आहे. चवीनुसार मीठ पण घाला. मी चण्यामध्ये मीठ घातलं होतं म्हणून याच्यामध्ये जास्त घातलेलं नाही आहे. तयार आहे आपली शाकभाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. धन्यवाद.